नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याचे 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत। महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना याचा लाभ मिळालेला आहे। नमोचा 9वा आणि 10वा हप्ता एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला आहे। शेतकरी बांधवांनो, एकाच वेळी कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करताना बँकेचे सर्व्हर डाऊन होऊ नयेत म्हणून सरकारने आजपासून महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर हा निधी सर्वात आधी सोडण्याचा निर्णय घेतला आहे। ज्या जिल्ह्यामध्ये यंदा मान्सूनच्या सुरुवातीला खते आणि बियाण्यांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या रोख रकमेची गरज होती, त्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडण्यात आले आहेत। तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी कृषी विभागाला आदेश दिले होते की ज्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांवर आर्थिक भार जास्त आहे त्याच जिल्ह्यांमध्ये आजच्या दिवशी शेतकऱ्यांचे पैसे मिळावेत आणि यामुळे डीबीटीचे बटन दाबताच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले। शेतकरी बांधवांना उत्सुकता असलेल्या कर्जमाफीच्या मुद्द्याबाबत देखील फडणवीसांनी महत्त्वाची बातमी समोर दिली आहे। ती देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी योजनेचे 2 महिन्याचे 2 हप्त्याचे 4,000 रुपये 15 जिल्ह्यांमध्ये जे वाटप झाले आहे त्यासाठी एकूण 1,774 कोटी रुपयांचा मोठा निधी हा बँकेमध्ये कशाप्रकारे वर्ग केला आहे हे देखील समजून घ्या। कारण काही शेतकऱ्यांची खाती ही खाजगी बँकांमध्ये आहेत तर काही शेतकऱ्यांची खाती ही सरकारी बँकेमध्ये आहेत आणि यावेळी आजच्या दिवशी जेव्हा 4,000 म्हणजेच 2 हप्ते एकत्र सोडण्याचा निर्णय सरकारने घेतला त्यावेळी बँकेचे नवीन नियम लावण्यात आले होते आणि त्यानुसार डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत। यामुळे काही शेतकऱ्यांना 2,000 रुपयांचा लाभ मिळालेला आहे तर काही शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा झाले आहेत। महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमध्ये वाटप झाले तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये अजून कृषी विभागाकडून वाटपाची यादी बनवण्यास काम सुरू आहे। शेतकरी बांधवांनो, जर तुमच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला नसेल तर तुमच्यासाठी कृषी विभागाने नवीन जाहीर केला आहे। कारण आज या शुभमुहूर्तावरती सरकारकडून मिळालेले 4,000 रुपयांची जी रक्कम होती त्यासाठी सरकारने जिल्ह्याची निवड करताना ज्या जिल्ह्यांमध्ये आधार लिंकिंग आणि बँक खात्याची पडताळणी पूर्ण झाली होती त्या जिल्ह्यांना फायनल डेट आतापासून पहिल्या टप्प्यासाठी या जिल्ह्याची निवड केली आहे। त्यामुळे विठुरायाच्या कृपेने आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या निर्णयाने या जिल्ह्यातील नागरिकांना 4,000 रुपयांचा लाभ मिळालेला आहे। याचबरोबर हवामान खात्याच्या अहवालानुसार ज्या भागात पावसाने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान केले त्या शेतकऱ्यांना देखील आता 4,000 रुपयांचा लाभ मिळालेला असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। शेतकरी बांधवांनो, एका बाजूला आषाढी एकादशीचा आनंद असतानाच मंत्रालयातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक अत्यंत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे। फडणवीस साहेबांनी कृषी विभागाला स्पष्ट आदेश दिले आहे की आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर 4,000 रुपये मिळाले, परंतु यासोबतच कर्जमाफीच्या मुद्द्यावर देखील मंत्रालयात हालचाली वेग सुरू आहेत। यासाठी आदेश देण्यात आलाय नियमित कर्ज फेडणारे शेतकरी असू दे किंवा थकीत कर्जदार असू दे, या सगळ्यांसाठी त्यांच्या राज्य सरकार पावले उचलणार आहेत। याबद्दलचे संकेत देखील फडणवीस साहेबांनी दिले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना आता दुहेरी फायदा मिळाला आहे। आषाढी एकादशीच्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये तर जमा झाले आहेत, परंतु आता कर्जमाफीचा निर्णय देखील लवकरच लागू केला जाणार आहे। शेतकरी बांधवांनो, जर तुमचं बँक खातं हे खाजगी बँकेमध्ये असेल आणि तुमचा आधार लिंक असेल तर तुमच्यासाठी तांत्रिक अडचण निर्माण होणार नाही। पण जर तुमचं खातं हे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि किंवा बँक ऑफ इंडिया यांसारख्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये असेल तर तुमच्यासाठी तब्बल 60% निधी हा राज्य सरकारने सोडलेला आहे। परंतु हे पैसे सरसकट सर्व शेतकऱ्यांना मिळालेले आहेत असं नाही। कारण नमो शेतकरी योजनेचा 9+10वा हप्ता सोडत असताना सरकारच्या नवीन नियमावलीनुसार शेतकऱ्यांना याचा लाभ वितरित केला जाणार आहे। कृषी विभागाकडून सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार शेतकऱ्यांना 4,000 रुपयांचा लाभ मिळालेला आहे। मित्रांनो, मंत्रालयातून मिळालेल्या माहितीनुसार कृषी विभागाने उच्चस्तरीय बैठक घेतली होती आणि त्यामध्ये एकाच वेळी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना डेटा मुख्य सर्व्हर प्रोसेस केला गेला, परंतु महा-IT सर्व्हर बँकांमध्ये पैसे सोडताना अत्यंत हुशारीने नियोजनाने बांधलं होतं। त्यामुळे सरकारने 2 स्तरामध्ये हे पैसे वाटण्याचा निर्णय घेतला आहे।
महाराष्ट्रातील फक्त 15 जिल्ह्यांमध्ये आजपासून या दिवशी पैसे जमा झाले आहेत आणि उरलेल्या दुसऱ्या सत्रामध्ये महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे. यंदाच्या या वितरणामध्ये संपूर्ण महाराष्ट्रावरती तांत्रिक भार येऊ नये आणि बँकेचे सर्व्हर क्रॅश होऊ नयेत म्हणून कृषी विभागाने अत्यंत नियोजनबद्ध आणि काटेकोर पावले उचललेली आहेत. या विशेष नियोजनानुसार उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील निवडक जिल्ह्यांची विशेष प्राधान्य यादी बनवण्यात आलेली आहे आणि त्यानुसारच शेतकऱ्यांच्या खात्यावरती 4,000 रुपये सोडले गेले आहेत. या शेतकऱ्यांची डिजिटल प्रमाणीकरण आणि कागदाची पूर्णता पडताळणी वेळेत पूर्ण झाली होती. त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या ट्रान्सफरच्या माध्यमातून 9व्या+10व्या हप्त्याचे वितरण पार पडले. या संपूर्ण निधीचे वितरण करत असताना सरकारने जिल्हा मध्यवर्ती आणि खाजगी बँकांमध्ये अत्यंत शिस्तबद्ध विभागणी केली आहे आणि या नियोजनानुसार एकूण निधी हा तब्बल 60% निधी पूर्णपणे सरकारने ग्रामीण बँकांकडे सुपूर्द केला आणि त्या जिल्ह्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा समावेश होता. त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत. जेव्हा आजच्या दिवशी डीबीटीचं बटन दाबण्यात आलं त्यावेळी 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आणि त्यानंतर 15%चा जो निधी आहे तो बँक ऑफ बडोदा, IIC बँक, HDFC बँक यांसारख्या खाजगी बँकेमध्ये वर्ग करण्यात आला होता. जेव्हा आज दुपारच्या सत्रामध्ये डीबीटीचं बटन दाबण्यात आलं होतं तेव्हा या बँकांमध्ये खाता असणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळालेला होता. याशिवाय ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची जास्तीत जास्त खाते ही जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये असतात. त्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वितरित करत असताना सरकारने जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये सुमारे 25% निधी पाठवलेला होता. शेतकरी बांधवांनो, आज या पवित्र दिवशी मुख्यमंत्र्यांनी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुहेरी हप्ता म्हणजे 4,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करताना शेतकऱ्यांचा डेटा मुख्य स्तरावर प्रोसेस केला होता आणि यासाठी उच्चस्तरीय बैठक देखील पार पडली होती. यंदा मान्सूनच्या सुरुवातीला खते बियाण्यांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना रोख रक्कम देण्याचे नियोजन सरकार बांधत होतं. त्यामुळे आजच्या शुभ मुहूर्तावर हे पैसे सोडण्यात आले. कृषी विभागाने देखील संपूर्ण राज्याचा भौगोलिक आणि हवामानविषयक अहवाल तपासला असून जिल्ह्यामध्ये गरज असताना निवडक जिल्ह्यांची यादी बनवण्यात आली होती आणि या विशेष नियोजनानुसार कृषी विभागाने महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विभागाचे अचूक विभाजन करत पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांची नावे फायनल केली होती आणि त्यानुसारच शेतकऱ्यांना पैशाचा लाभ मिळालेला आहे. धुळे जिल्ह्यामध्ये आदिवासी आणि शेतकरी कुटुंबांच्या खात्यामध्ये रोख रक्कम जमा झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दुहेरी हप्त्याचे वितरण पार पडले आहे. तसेच पुणे आणि पुण्यालगतच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून निधी वाटपाचं काम पार पडले आहे. तर कोल्हापूर म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील समृद्ध जिल्ह्यामध्ये KYC पूर्ण झालेल्या पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमोचा 9वा आणि 10वा म्हणजे 4,000 रुपये जमा झाले आहेत. सांगलीमधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरकार आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून वगैरे पैसे सोडण्यात आले आहेत. तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाच्या तडाख्यामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना डीबीटीद्वारे नमो शेतकरी योजनेचे हप्त्याचे 4,000 रुपये आजच्या दिवशी मिळालेले आहेत. जळगावमधील केळी आणि कापूस उत्पादक पट्ट्यातील शेतकऱ्यांना खते बियाण्यांसाठी रोख रक्कम बँक खात्यामध्ये मिळालेली आहे. त्याचबरोबर नाशिक म्हणजेच उत्तर महाराष्ट्रातील कृषी केंद्रामध्ये जिल्हा मध्यवर्ती आणि राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून द्राक्ष बाग तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत. तर बीडमधील पर्जन्यमान कमी असलेल्या भागातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी फडणवीस साहेबांनी विशेष आदेशानुसार निधी वर्ग करण्यात आला आहे. तर जालना जिल्ह्यामधील मराठवाड्यातील महत्त्वाचा जिल्हा आहे आणि जमिनीच्या नोंदी त्रुटीमुक्त असलेल्या पहिल्या क्षेत्रामध्ये पात्र शेतकऱ्यांचे 4,000 रुपये लाभ हा आजच्या दिवशी मिळालेला आहे. तर छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याचे प्रमुख केंद्र असणाऱ्या जिल्ह्यामध्ये मान्सूनच्या हालचाली आणि पिकांच्या पाणीनुसार हप्ता वाटप पार पडले. तसेच वाशिममधील शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून 60% निधी लाभ मिळालेला आहे. बुलढाणामधील विदर्भ भागातील हवामानाचा फटका जास्त बसलेला जिल्हा आहे. त्यामुळे जमिनीची पात्रता बघून तसेच हवामानाच्या हालचाली जाणून घेऊन बुलढाणा जिल्ह्याची निवड ही पहिल्या सत्रामध्ये करण्यात आली होती. तसेच
यवतमाळ म्हणजेच कापूस उत्पादक पट्टा आहे आणि या जिल्ह्यामध्ये केवायसीचं काम वेगाने पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना पैशाचा लाभ मिळालेला आहे. तसेच यवतमाळमध्ये खाजगी बँकेच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांना दुहेरी हप्त्याचा लाभ सर्वात आधी मिळालेला आहे. तर विदर्भातील अमरावती जिल्ह्यांमध्ये मान्सूनच्या सुरुवातीला बियाण्यांची तीव्र गरज होती. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँका असतील किंवा IIC, HDFC यांसारख्या बँकांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये सोडण्याचं काम करण्यात आलं आहे. शेतकरी बांधवांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.